प्रथमतः आपण पाहिलं तर हंडीचं पूजन जे आहे ते पूजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच्यानंतर बरोबर ती हंडी वरती जाणार आहेत. जो मान बहुधा कुठला पथक मात्र पटकावेल त्याची देखील चर्चा होणार आहेत. परंतु एक आगळं वेगळं आयोजन हे सातत्यानं मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय आशु दादा असतील किंवा रोहित दादा असतील आणि संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे आयोजन मात्र दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोड्याच वेळाचं अगदी अवधी आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर या हंडीचं पूजन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं जर आपण पाहिलं तर जो इव्हेंट संपूर्ण आपण जो पाहतायत या इव्हेंटचं आपण पाहिलं तर लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 3 कॅमेराच्या माध्यमातून हे संपूर्ण घर बसल्या तुम्ही यूट्यूबवरती जात आणि पाटील नेटवर्क हे चॅनल जर तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठी दहीहंडी सराव शिबिर 2026 आपण इथे सर्वजण जमलेला आहात आणि थोड्याच वेळात आता या दहीहंडी सराव शिबिराचा उद्घाटन सोहळा आपल्या समोर पार पडणार आहे. सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की बॅरिकेडिंगच्या आतमध्ये कोणीही येऊ नये. तिथे फक्त गोविंदा पथक असतील आणि आमचे सर्व सहकारी असतील. थोड्याच वेळात आपण उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमाचं आणि आपण आता या पालघर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या दहीहंडी सराव शिबिरासाठी इथे सर्वजण जमलेलो आहोत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आजचा हा सोहळा इथे रंगणार आहे आणि वक्रतुंड बाळ गोविंदा पथक यांच्या सहकार्यातून आपण हा संपूर्ण सोहळा इथे सादर करतोय. त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत सर्व गोविंदा पथकांसाठी आणि आमच्या या सर्व सहकार्यांसाठी. आणि सुप्रीम सर आपण ही संपूर्ण हंडी जर पाहिली तर वेगवेगळे उपक्रम या हंडीच्या माध्यमातून नेहमी राबविले जात आहेत. आज देखील आपण पाहिलं तर काहीसं अनोखं आयोजन आहे. म्हणजे प्रत्येकाला कदापि या आयोजनाबद्दल काही गोष्टी माहीत आहेत, काही जणांना ठाऊक नाही आहेत. पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी माहीत पडणार आहेत. पुढे कशी कॉम्पिटिशन चालणार आहेत, गोविंदा पथकांमध्ये कशी रेस लागणार आहेत याची देखील तुम्हाला थोडा वेळ आतुरतेने वाट पाहावी लागेल. थोड्या वेळानंतर या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु आज आशु दादांचा आपण पाहिलं तर संपूर्ण परिवार आहेत, घरातील सर्व आपले फॅमिली मेंबर्स आहेत, हे सर्व मात्र या हंडीचं पूजन करतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सराव शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. आणि जसं धनंजय आपल्याला म्हणाला त्या पद्धतीनं या सराव शिबिराला आपल्या या संपूर्ण वसई विरार शहरातून भरघोस असा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय. सुप्रीमजी हंडी जर पाहिली तर येत्या 4-5 तारखेला आहे. पण तयारी आता गोविंदा पथकांमध्ये इतकी झालेली आहे ना की ते कुठलाही प्लॅटफॉर्म द्या तुम्ही त्यांना 6 थर मारायला सांगा 6 थर मारतील, 7 थर मारायला सांगा तेही मारतील. तुम्ही त्यांना कॉम्पिटिशन मध्ये ठेवा, रेस मध्ये ठेवा, तेही करतील. म्हणजे तो सराव सर्व काही गोष्टी आता आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुठल्याही शुभकार्याची सुरुवात म्हटली तर श्री गणेशाच्या नामस्मरणानं होत येते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरानं चालविला निर्जीव विनती. होऊन गेले रथी महारथी प्रथम पूजूया महागणपती. श्री गणेशाचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे. कारण कुठलेही शुभ कार्य म्हटलं तर श्री गणेशाच्या नामस्मरणानेच आपण त्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो. जिच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण विरारची पावन नगरी आहे त्या आई जीवदानी मातेला आपण वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण चरणी नतमस्तक होऊयात. आणि आज हे दिमागदार आयोजन आपल्याला खास करून या संपूर्ण मनवेळपाडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आपला हा आजचा उद्घाटन सोहळा इथे सुरू झालेला आहे. सर्व बालगोविंदा पथक सुद्धा इथे हळूहळू मोठ्या संख्येने इथे उपस्थित होणार आहेत आणि आजचा हा संपूर्ण कार्यक्रम रंगतदार होईल याची आपल्याला आतापासूनच खात्री दिसते. संपूर्ण परिवार आपण पाहिलं तर आशु दादा, रोहित दादा यांच्या अगदी आपण पाहिलं तर हे घरातील सर्व मेंबर्स सर्वांच्या शुभ असं आपण पाहिलं तर या ठिकाणी या हंडीचं पूजन केलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पालघर जिल्ह्यातला मोठा दहीहंडी सराव शिबिर आहे याचं हे 4थं वर्ष आहे. सलग 4 वर्ष सराव शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोविंदा पथकांना आपल्याच वसई विरारमध्ये प्लॅटफॉर्म देणं, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित करणं हे महत्त्वाचं काम या
आपल्या आई एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे. आणि प्लॅटफॉर्म तर देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आज इथे पुरुष गोविंद पथक आहेत का? नाही, आज महिला गोविंद पथकही येणार आहेत. महिला आज आपण पाहिलं तर महिला गोविंद पथक ज्या पद्धतीनं प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण प्रत्येकानं पाहिले आहेत, त्यांनी लावलेले थर प्रत्येकानं आपण पाहिलेले आहेत. आज पुन्हा ती संधी आपल्या सर्वांना पाहण्याची संधी या मैदानावरती मिळणार आहे. नक्कीच. आपण जेव्हा हा सराव शिबिराचा महोत्सव आयोजित केला होता त्यावेळी आपण आपल्या नियमावलीत असं सांगितलं होतं की 8 महिला संघांना आपण प्रवेश देणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या या सराव शिबिरासाठी वसई विरार या संपूर्ण भागातून 6 महिला गोविंद पथकांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्याचबरोबर 20 पुरुष संघ सुद्धा आहेत जे आजच्या या सोहळ्यामध्ये, आजच्या या सराव शिबिरामध्ये स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. कुठलीही गोष्ट म्हटली तर प्लॅनिंग सर्वाधिक महत्वाचं आहे. कारण आपलं धगधगतं आयुष्यही प्रत्येकाचं माहिती आहे, तिथे प्लॅनिंग नसेल तर बऱ्याच काही गोष्टी आपल्या अनसक्सेसफुल होत आहेत. पण सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग केलीत तर सर्व काही गोष्टी तुमच्या सक्सेसच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आता ही प्लॅनिंग आहे, म्हणजे मागच्या काही पर्वाचा रिस्पॉन्स पाहता यावर्षी आयोजकांनी काय केलंय, जास्ती संघ नाही ठेवले, काही असे संघ ठेवले आहेत जे वसई विरार नाळा सोपारा आपल्या परिसरातील दिग्गज टीम आहेत, दिग्गज संघ येणार आहेत. आणि या सर्व टीमनं केलेली ती प्रॅक्टिस ही आज आपल्याला मैदानावरती दिसून येणार आहे. नक्कीच नक्कीच. आपण जर बघितलं तर हे गोविंदा पथक शुभ करेन. आपण पाहिलं तर या कार्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य पालघर जिल्ह्यातील हा दहीहंडी उत्सव, आणि हा दहीहंडी उत्सवाचा हा थाट आहे, थाट रंगलाय. या थाटामध्ये सर्व काही आता आपण रेडी झालेलो आहोत आणि हे सर्व काही नियोजन पार करताना, कारण लाईव्ह प्रक्षेपणच्या 3 कॅमेरे पाटील नेटवर्क्स युट्यूब लाईव्ह वरती इव्हेंटला जर तुम्ही गेलात आणि बरोबर युट्यूब ऑन केलं तर तुमच्या युट्यूब वरती बरोबर ते तुम्हाला दिसणार आहे. घर बसल्या तुम्ही टीव्ही, तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल, स्मार्ट टीव्ही मध्ये युट्यूब ऑन केलं तर तिथेही पाटील नेटवर्क इव्हेंट्स या चॅनल वरती ही सर्व काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गणरायाच्या आराधनेने हा आजचा उद्घाटन सोहळा इथे पार पडतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पालघर जिल्ह्यातल्या सर्वात मोठी दहीहंडी सराव शिबिर 2026 सर्व प्रेक्षकांचं, गोविंदा पथकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भरतजी पाटील साहेब यांच्या शुभ असं आपण पाहिलं तर जे श्रीफल आहे ते श्रीफल मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वाढवलं जात आहे. गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार. श्रीफल वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात आहे ती सुरुवात मात्र केली जात आहे. गणपती अधिपती सुखपती. टाळ्यांचा गजर होत राहील ज्यावेळी श्रीफल वाढवलं जाईल, त्यावेळी टाळ्यांचा गजर आपल्या सर्वांचा अपेक्षित आहे. लीन निरंतर हो कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोल 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 बजरंग बली की जय, जागे वाले की जय, गणपती बाप्पा मंगल मूर्ती जुदानी माते की जय, माँ काली माते की जय, ओम साई हर हर जो बोले सोनिया, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम. नमो पार्वती पते हर हर. आई एकविरा फाउंडेशन त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी दहीहंडी उत्सव सराव शिबिर 2026. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ज्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की गोपालकाला आला किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी आली त्यावेळी ते एन्जॉय असायचं.
पण ते पाहता काही कालावधीनंतर चोर सराव म्हणजे चोर शिबिर ही आयोजित करण्यात आली होती आणि त्याचं रूपांतर सराव शिबिरामध्ये झालं. आता सराव शिबिराला पाहता त्याचं रूपांतर प्रीमियर लीग मध्ये झालंय स्पर्धेमध्ये. म्हणजे त्या पालघर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या सराव शिबिरासाठी आता खुद्द पावसाचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि लवकरच आता गोविंदा पथकांचं सुद्धा आगमन होणार आहे. यावर्षी आपल्या या सराव शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान जगन्नाथाला स्मरण करून आपण त्यांच्या प्रतिकृतीची सन्मान चिन्ह इथं वाटप करणार आहोत स्पर्धकांना. मी आई एकविरा फाउंडेशनचे रोहित दादा पाटील यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि आपण आता सन्मान चिन्हाचं पूजा करणार आहोत. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो याला भिजवून टाका. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिमट्या हाता गेला, जीव झाला येळा. आई एकविरा फाउंडेशनचे आशुतोष दादा पाटील आणि रोहित दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या हस्ते आता आपण सन्मान चिन्हाचं पूजा करणार आहोत. अरे 1 2 3 4 हमालपुरातली पोर हुशार. 1 2 3 4 हमालपुरातली पोर हुशार. कर्नलच्या पोरी तुझं इथं काही काम ग, तुझी माझी जमल जोडी तुला ठाऊक हाय ग. तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय ग. अशी कशी राधाबाई आलीस ना त्यावर, पदर नाही खांद्यावर, तुझं पदर नाही खांद्यावर. हे 2 पैसे देतो तुला, राधे देतो तुला, तुझ्या मडक्यातलं लोणी देतो या कृष्णाला. लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला, कृष्ण ठाऊक तुला, फुकटचा त्रास नको या राधेला. अगं आज तुझी माझ्याशी गाठ, नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्याचा गेला, जीव झाला येळा. जे गोविंदा पथक इथे उपस्थित झालेले आहेत त्या गोविंदा पथकाच्या एका सदस्यानं
ऋत्विक रेवाळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर स्क्रीनवरती ज्या सध्या गोविंदा पथकांनी नावं दिलेली नाही आहेत मात्र त्यांना सहभागी व्हायचं आहे त्या गोविंदा पथकांनी सुद्धा ऋत्विक रेवाळे यांना भेटायचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहिलं पालघर जिल्ह्यातील सर्वात